स्वामी समर्थ. सुखी संसारासाठी काही सोपे तोडगे. एक मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. 2 ज्याचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. 3 मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवणे. 4 अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न. सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व 2 पांढरे फूल व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. ही पुडी पिंडीवर वाहावी. हे सतत 11 सोमवार करावे. 5 महत्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत 1 तांब्याचा कलश, त्यात पाणी भरा, त्यात अर्धा पेला दूध टाका, चमचाभर पांढरे तीळ टाका. हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा. एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हायचे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुद्ध्यात वाहायचे. एकदाच करावे. 6 नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज आंघोळीनंतर चिमूटभर साखर घराबाहेर टाकायची. ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या चांदीच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा. उजवा हात त्यावर ठेवून मंत्र 7 वेळा म्हणावा. माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लासातील पाणी प्यायचे. 7 आजार लवकर बरा होण्यासाठी 1 ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे, रोग्याच्या हातात द्यायची. आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा. नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा. एकदाच करावे. 8 पती पत्नीचे पटत नसेल तर गुरुवारी कडकडीत उपवास करणे, काहीही खायचे नाही. चहा, नारळ पाणी चालेल. सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही 1 फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे. सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा. कडकडीत 11 गुरुवार करावीत. 9 इन्कम वाढ होण्यासाठी 1 दर गुरुवारी जमल्यास रोज 2 ते 5 रुपयाचे चणे भाजलेले कबुतरांना द्यावे. 2 संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा, उंबरठ्याजवळ व मंदिरात. 3 यंत्र योगेश्वरो कृष्ण यंत्र पार्थो धनुर्धरा तत्रो श्री विजयो भूर्ती ध्रुवा नितिम्रम तितिम्रम. रोज संध्याकाळी 108 वेळा मोठ्याने म्हणावा. 4 ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मन प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. कामाला ऑफिसला जाण्यापूर्वी 8 वेळा म्हणावा. 5 सर्व मंगल मांगल्ये नारायणी नमोस्तुते सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज 28 वेळा म्हणावा. 6 ओम ह्रीं पद्मे स्वाहा रोज 1 तासभर रात्री झोपताना जपावा. 10 आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर 1 चिमटभर मीठ साखर सूर्याकडे पूर्वेला वाहावी. स्त्रियांनी कुंकू लावून 1 लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला वाहावे. असे केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात. आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्ध्यायाने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात. 11 मंदिरातील घरातील देवदेवतांची पूजा नित्य नेमाने पूर्ण भावाने पुरुषानेच करणे. कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा करणे. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवतेचे दर्शन न चुकता करून येणे. यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील, ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही. असल्यास त्यातून अगदी सहजिक बाहेर पडाल. स्त्रियांनी उंबरा पुजून हळद कुंकू वाहून तुळशीसही हळद कुंकू वाहून पाणी घालावे. नंतर मंदिराजवळ येऊन कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागणे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.